झी 24 तास एक पाऊल पुढे। 5 वर्षांच्या मुलाच्या तोंडून आलेल्या केवळ 3 शब्दांमुळे एका कुटुंबावरती विभक्त होण्याची वेळ आलेली आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हा प्रसंग ओढवलाय इंग्लंडमधल्या भारतीय दाम्पत्यावर। डॅड इज बॅड या केवळ 3 शब्दांमुळे एका कुटुंबाचं भावनिक जीवन ढवळून निघालंय। इंग्लंडमधल्या एका शाळेत 5 वर्षांच्या मुलाच्या तोंडून हे शब्द निघाले आणि शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली आणि मुलाला आई वडिलांपासून दूर करत एनजीओकडे सोपवण्यात आलं। हे सारे एवढ्यावरच थांबलं नाही, तर एनजीओनं मुलाच्या आईपुढे अजब अट ठेवली, मुलाच्या वडिलांपासून घटस्फोट घेण्याची। एके दिवशी मुलानं वडिलांना सिगारेट ओढताना पाहिलं आणि त्यानं याबाबत आईला सांगितलं। आईनंही बॅड हॅबिट असल्याचं मुलाला सांगितलं। मुलाच्या मनात नेमकी हीच गोष्ट घर करून गेली आणि तो शिक्षिकेसमोर बोलून गेला, डॅड इज बॅड। दुसरीकडे शाळेच्या शिक्षणाबाबत तक्रार केल्यानं शाळेनं हा डाव साधल्याचा आरोप मुलाच्या आजी आजोबांनी केलाय। उसको वहाँ बंद किया हुआ है, उसको खेलने के लिए टॉयज दिए तो दिए नहीं गए, उसको बॉडी के ऊपर कहते हैं कुछ टॉर्चर करते होंगे तो उसके बॉडी नील के निशान लगे हुए, माँ देख के आई है, डॉक्टर ने ही देखा है। मुलाच्या आजोबांच्या मते त्यांचा जावई सुसंस्कृत असून त्याच्याबाबत गेल्या 10 वर्षात कोणतीही तक्रार आलेली नाही। इंग्लंड सरकारनं एनजीओ ऐवजी मुलाला आमच्याकडे सोपवावं अशी मागणी आजोबांनी केली आहे। हम भारत सरकार से और विदेश मंत्रालय से ये रिक्वेस्ट करते हैं, अपील करते हैं कि ऐसी कोई बात नहीं है जो बच्चे को इन्होंने हाईजैक कर लिया है। आई वडिलांनी मुलांना चांगल्या वाईट सवयींची माहिती करून देणं हा गुन्हा आहे का? आणि यासाठी त्या मुलाला आई वडिलांपासूनच दूर करणं हा कुठला अजब न्याय? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। झी 24 ताससाठी जालंधरहून सुनील रूतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।